ते आणि माती वाळते जी बुरशी आणि- असते ती डिस्ट्रॉय होती हा, आणि आणि मग जमीन एकदा फुलोऱ्यात आली म्हणजे ते पीक चांगलं येतं. आता तुमची पुढची प्रोसिजर किंवा आता- पुढचा पाऊल काय असेल की आता आता- तुम्ही बिया आणलंय समजा, आता आम्ही बी आणलेलं आहे 10 ऑक्टोबरच्या आसपास रोप टाकले म्हणजे 15 डिसेंबर पर्यंत म्हणजे लावायचे. आज 2 तारीख आहे बुवा. म्हणजे हो. तुमचं एक 6-7 दिवसावर तुमचं दिवसात आम्ही टाकणार. मग आता त्यासाठी परत तुम्ही रोटा मारणार आहे का नाही, याला आता आम्ही परत धसे मारणार आडे उभे, त्याला हा. 2-3 दिवस वाळून देणार. हा हा म्हणजे हवा पिऊन द्यायची हो, बुवा. हवा पिऊन देणार, कारण आता पाऊस झाल्यामुळे त्याला रानाला ओले येतो. हा हा म्हणजे तुम्ही पावसाच्या दृष्टिकोनाने असे उभे धसे मारले म्हणजे पाण्याचा निचरा पाणी होण्यासाठी. निचरा होऊन जातो. म्हणजे जास्त पाणी थांबून नाही राहू किंवा मग आणि मग त्याला तुम्ही आता 10 तारखेपर्यंत समजा रान तयार करा, रान तयार करणार. रानाची बांधणी वगैरे हो. समजा. छोट्या रोटावेटरने आम्ही वाफे पाडणार. वाफे पाडले म्हणजे छोटे छोटे वाफे 20-20 फुटाचे वाफे बांधायचे हा हा आणि नंतर त्याच्यात थोडं सुपर फॉस्फेट टाकून रोपं टाकायची. हा. आता सुपर तुम्ही फॉस्फेट. सुपर फॉस्फेट वापरता